हॅलो नमस्कार मित्रांनो, मी गोंदिया मॅथ्सवाला तुम्हा समोर आज घेऊन आला आहे विभाजक कसोटीवर आधारित प्रश्न। हा जो व्हिडिओ आहे पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि या कसोटीवरती पुष्कळ असे क्वेश्चन आहेत जे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारत असतात। तर मी गोंदिया मॅथ्सवाला तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करून आजच्या प्रश्नाला सुरुवात करतो। तर आजचा पहिला प्रश्न जो आहे हा आहे कसोटीवरती। तर तुम्हाला कसोटीबद्दल थोडी माहिती असणे गरजेचे आहे, तर ती आपण माहिती पहिल्यांदा बघू। तर विभाजकाचे काही रूल्स आहेत। रूल्स म्हणजे कशी 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4ची कसोटी, 5ची कसोटी कशी का असते ते आपण पहिल्यांदा बघून घेऊ। तर 2ची कसोटी अशी आहे, 2ची कसोटी। तर 2ची कसोटी विभाजकाची कसोटी अशी आहे की ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जाते ती संख्या म्हणजे 2ची कसोटी पूर्णपणे आहे, परंतु ज्या संख्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे अंक जर असेल त्या संख्याला 2 ने पूर्णपणे भाग जातो। किंवा असे पण म्हणू शकतात की जी संख्या समसंख्या असेल ती संख्याला 2 ने पूर्णपणे भाग जातो किंवा निशेष भाग जातो। म्हणजेच 2ची कसोटी आहे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर 3ची कसोटी आहे। 3ची कसोटी का आहे तर 3ची कसोटीची जर आपण डेफिनेशन पाहिलो तर ती अशी आहे की ज्या संख्याच्या अंकाची बेरजेला 3 ने पूर्णपणे भाग जात असेल त्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जातो, किंवा ज्या संख्याच्या अंकाच्या बेरीज ही 3च्या पटीत असेल त्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जातो। म्हणजे कसे, उदाहरणार्थ जर आपण बघितले तर जसे 63 लिहिले तर 63 दोन अंक आहे, दोन्ही अंकाची बेरीज करून किती होईल तर 9 होईल। 9 या संख्येला जर 3 ने भाग जात असेल तर ही 63 जी संख्या आहे या संख्याला 3 ने पूर्णपणे भाग जात असते। त्याच्यानंतर 4ची कसोटी आहे। 4ची कसोटी कशी आहे तर ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानच्या अंकाला जर 4 ने पूर्णपणे भाग जात असेल किंवा कोणत्याही संख्येच्या शेवटच्या 2 अंकाला 4 ने निशेष भाग जात असेल, पूर्णपणे भाग जात असेल त्या संख्येला 4 ने पूर्णपणे भाग जातो, किंवा ज्या संख्याच्या शेवटचे 2 अंक जर 2 शून्य असेल त्या संख्येला पण 4 ने निशेष भाग जातो। म्हणजे कसं, जसं मी म्हटलं की 1300 या संख्येला 4 ने निशेष भाग जातो का तर हो। कसं तर शेवटचे 2 अंक काय आहे तर 2 शून्य आहे, 2 शून्य आहे म्हणून या संख्येला 4 ने पूर्णपणे भाग जातो। किंवा जर मी असं लिहिलं की 512 ला 4 ने पूर्णपणे भाग जातो का तर हो। का बरं तर या संख्येचे शेवटचे 2 अंक किंवा एकक आणि दशक स्थानच्या अंकाला 4 ने पूर्णपणे भाग जातो, म्हणून या संख्येला 4 ने पूर्णपणे भाग जात आहे। त्यानंतर आहे 5ची कसोटी। 5ची कसोटी कशी आहे तर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने पूर्णपणे भाग जातो। म्हणजे शेवटचा अंक का असला पाहिजे तर 5 किंवा 0 असला पाहिजे, किंवा 5 किंवा 0 असेल त्या संख्येला 5 ने पूर्णपणे भाग जातो। त्यानंतर 6ची कसोटी। 6ची कसोटी कशी आहे तर 6ची कसोटी आहे की ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने पूर्णपणे भाग जात असेल, तर याचं म्हणणं असं आहे की ज्या संख्याला 2ची कसोटी आणि 3ची कसोटी लागू होत असेल, ज्या संख्यामध्ये 2ची कसोटी आणि 3ची कसोटी लागू होत असेल तिथं 6ची कसोटी लागू होत असते, हीच आहे। त्याच्यानंतर 7ची कसोटी। 7ची कसोटी कशी आहे तर 7ची कसोटी आहे ही एरर आणि ट्रायल मेथड वरती, म्हणजे सॉल्व करा आणि बघा की भाग जात आहे किंवा भाग नाही जात आहे। त्याच्यानंतर 8ची कसोटी।
8ची कसोटी काय आहे, जर कोणत्याही संख्येच्या एकक, दशक आणि शतक किंवा कोणत्याही संख्येच्या शेवटच्या 3 अंकाला जर 8ने पूर्णपणे भाग जात असेल त्या संख्येला 8ने पूर्णपणे भाग जातो. त्यानंतर 9ची कसोटी आहे. 9ची कसोटी अशी आहे, 9ची कसोटी 3च्या कसोटी सारखीच आहे, परंतु ती 9च्या पटीत असली पाहिजे. म्हणजे कोणत्याही संख्येच्या बेरजेला, म्हणजे कोणत्याही संख्येच्या अंकाच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल किंवा 9च्या पटीत असेल त्या संख्येला 9ने पूर्णपणे भाग जातो. त्यानंतर 10ची कसोटी म्हणजे ज्या अंकाच्या शेवटी किंवा एकक स्थानी शून्य असेल त्या संख्येला कितीने 10ने भाग जातो. त्यानंतर 11ची कसोटी अशी आहे की ज्या संख्या म्हणजे कोणतीही संख्या दिली असेल त्याच्या समस्थानचा अंक आणि विषम स्थानचा अंक यांची बेरीज जर शून्य होत असेल किंवा बेरजेतील फरक म्हणजे कसं, म्हणजे 1 2 3 4 5 6 ही संख्या आहे, या संख्येला 11ने भाग जात आहे का नाही ते हे बघू. तर कसे, तर समस्थानचा अंक आणि विषम स्थानचा अंक यांच्या बेरजेतील फरक म्हणजे ही आहे विषम स्थानची, हे आहे एकक समस्थान, विषम सम विषम सम अशी संख्या आहे. तर विषम संख्यांची पहिल्यांदा बेरीज करू. तर 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, त्याच्यानंतर 5 आणि 3 8, 8 आणि 1 किती होईल 9, यांच्यातील फरक किती आहे, तर फरक शून्य आला का नाही, तर या संख्येला 11ने पूर्णपणे भाग जाऊ शकत नाही. किंवा जर त्यांच्या बेरजेमधील फरक हे 11च्या पटीत म्हणजे 11च्या पटीत असेल त्या संख्येला पण 11ने निशेष भाग जातो किंवा पूर्ण भाग जातो. त्यानंतर 12ची कसोटी अशी आहे की ज्या संख्येला 3ने आणि 4ने पूर्णपणे भाग जात असेल, म्हणजेच की 3ची कसोटी आणि 4ची कसोटी ज्या संख्यामध्ये इस्तेमाल होते किंवा यूज होते किंवा वापर होतो त्या संख्यामध्ये त्या संख्येला 12ने पूर्णपणे भाग जात असते. हे अशा प्रकारे काही कसोटी आम्ही बघितल्या आहेत, त्याच्यावरती आज आपण काही क्वेश्चन बघणार आहोत जी पोलीस भरतीमध्ये वेळोवेळी विचारत आहे, म्हणजे प्रश्न विचारत आहे. तर लगेच आपला पहिला प्रश्न सुरू करूया. तर पहिला प्रश्न या प्रकारे आहे की खालीलपैकी 2ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती, म्हणजे खालीलपैकी 2ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती, तर 2ने निशेष भाग जाणारी मोठी संख्या विचारत आहे. म्हणजे मोठी संख्या कोणती, तर मोठी संख्या तर मी म्हटलं आहे की 2ची कसोटी कशी आहे, तर कोणत्याही संख्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे संख्या असेल त्या संख्याला 2ने निशेष भाग जातो. किंवा कोणती संख्या जर समसंख्या असेल त्या संख्येला पण 2ने निशेष भाग जातो. तर इथं पहा ही संख्या जी आहे इथं बघितल्यानंतर हे विचारात येते की ही जी संख्या आहे ही विषम संख्या आहे, ही विषम संख्या आहे. इथं बघितलं म्हणजे आता याच्यानंतर कोणतीही संख्या विषम नाही, परंतु आता लहान किंवा मोठी संख्या कोणती, तर इथं 2300 आहे, तर ही तर लहान झाली. 3000 पेक्षा 2300 लहान आहे म्हणजे ही संख्या तर होणार नाही. आता इथं 3200 आणि इथं आहे 3000, तर 3200 मोठी आहे आणि 3000 लहान आहे, म्हणजे 2ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती, तर 3210. यानंतर दुसरा क्वेश्चन आहे की 3ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती, तर 3ची कसोटी आता आम्ही आताच सांगितलं आहे की 3ची कसोटी अशी आहे की सर्व अंकाच्या बेरजेला म्हणजे जी पण संख्या असेल त्याच्या अंकाच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. आता इथं बघितल्यानंतर हे कळत आहे की यांची जर अंकाची बेरीज जर केली तर 1 आणि 4 5, 5 आणि 2 7, 7 आणि 7 14, 14 आणि 3 17, तर 17 ही 3च्या पटीत पण नाही आणि 3ने 17ला भाग जात नाही, म्हणून ही संख्या होणार का 3ने निशेष भाग जाणारी संख्या नाही. याच्यानंतर ही बघा की 2 आणि 2 4, 4 आणि 9 13, 13 आणि 1 14, 14 आणि 7
21, 21 आणि 5 26, तर 26 ला 3 ने भाग जात नाही किंवा 3च्या पटीत नाही, तर ही पण संख्या 3 ने निशेष भाग जाणारी होणार नाही. त्याच्यानंतर लगेच तिसरा ऑप्शन बघा, 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14 आणि 8 22, 22 ला पण 3 ने निशेष भाग जात नाही किंवा 3च्या पटीत नाही. म्हणजे तिसरा आपण ऑप्शन आमच्या बरोबर आन्सर होणार नाही किंवा उत्तर होणार नाही. याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे. आता उरलेलं चौथं ऑप्शन आमचं करेक्ट आन्सर असणार. परंतु बघा, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 4 15, 15 आणि 6 21, 21 3च्या पटीत पण आहे आणि 21 ला 3 ने निशेष भाग जातो. इथं बघा, 3 7 21 म्हणजे 3 ने पूर्णपणे भाग जातो. आता इथं आम्ही इथं पाहू की 3 ने खरोखरच या संख्येला भाग जात आहे का नाही. तर 3 दुनी 6, 0 उरले. याच्यानंतर 4, 3 1 3, 1 उरले, 2 आणलं, 3 12, 0 उरलं. याच्यानंतर 3, 3 1 3, 0 उरलं आणि 3 दुनी 6 म्हणजे 6 4 2 3 6 या संख्येला 3 ने निशेष भाग जात आहे. यानंतर क्वेश्चन आहे की 5 स्टार 3 2 संख्येला 3 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा अंक कोणता येईल, है ना. तर इथं संख्या एक दिली आहे 5 स्टार 3 2, ही संख्या दिली आहे. आता स्टारच्या जागी आपल्याला 1 नंबर ठेवायचा आहे इथून, है ना. तर पहिल्यांदा आम्ही काय करू, तर जे नंबर दिला आहे त्या नंबरचा पहिल्यांदा आम्ही टोटल करून घेऊ, म्हणजे बेरीज करून घेऊ. तर आता इथं बघितल्यानंतर असे कळत आहे की 5 आणि 3 8 होत आहे, 8 आणि 2 10 होत आहे. तर 10 मध्ये असं कोणता नंबर मिळवू की तो म्हणजे ती संख्या 13च्या पटीत येईल, म्हणजे सॉरी 3च्या पटीत येईल. तर 10 मध्ये 5 मिळविल्यानंतर किती होत आहे, तर 15 होत आहे. 10 मध्ये 2 मिळविल्यानंतर किती होत आहे, 12 होत आहे. आणि 10 मध्ये 8 मिळविल्यानंतर किती होत आहे, तर 18 होत आहे. आणि 10 मध्ये 9 मिळविल्यानंतर किती होत आहे, तर 19 होत आहे. तर 19 या संख्येला तर 3 ने भाग जात नाही आहे, परंतु या 3 संख्येला 3 ने भाग जात आहे. परंतु इथं विचारलं आहे की मोठ्यात मोठा अंक कोणता. तर आता मोठ्यात मोठा अंक विचारल्यानंतर इथून मोठ्यात मोठा अंक कोणता आहे, तर 5 हा मोठा नाही, 2 पण नाही, तर आहे कोणता 8. तर आपला करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर 3. यानंतर आहे की 4 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. तर 4 ची कसोटी अशी आहे की ज्या संख्याचा एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक या दोन्ही अंक मिळून ती संख्याला जर 4 ने भाग जात असेल, त्या संख्येला 4 ने पूर्णपणे भाग जातो किंवा निशेष भाग जातो. तर इथं बघा की जी शेवटची 2 संख्या आहे या संख्येला 4 ने भाग जात आहे का, तर 52 ला जर 4 ने भाग दिलं तर इथं जात आहे का, तर 4 1 4 उरलं 1, 4 3 12 हो जात आहे. 52 ला जात आहे. इथं 62 ला जात आहे का, तर 4 1 4 उरलं 2, 4 5 20, 2 उरलं तर 2 तर उरत आहे, म्हणजे या संख्येला 4 ने म्हणजे शेवटच्या 2 संख्येला 4 ने भाग जात नाही, म्हणून हा आपला जो ऑप्शन आहे हा बरोबर असणार नाही. इथं बघा, इथं पण आहे, इथं 28 आहे, तर इथं पण जात आहे. आणि इथं 34 आहे, या संख्येला पण जात नाही. तर आपलं जो करेक्ट आन्सर होईल तो ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर असणार. की 4 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती, तर 4 ने निशेष भाग जाणारी संख्या ही पहिला ऑप्शन आणि तिसरा ऑप्शन हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. यानंतर दिलं आहे की 2 8 स्टार 2 या संख्येला 4 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा अंक, म्हणजे मोठ्यात मोठा अंक आपल्याला घ्यायचा आहे की मोठ्यात मोठा अंक कोणता असेल, तर मोठ्यात मोठा अंक. आता इथं बघितल्यानंतर आपल्याला असं कळेल की
असं कळेल की इथं जर 8 ठेवलं म्हणजे स्टारच्या जागी आपल्याला एक एक अंक ठेवायचा आहे, तर 8 ठेवलं तर 82 होणार, तर 82 ला 4 ने भाग जातो का, तर नाही. आता 6 ठेवून बघा, तर इथं 62 या संख्येला 4 ने भाग जातो का, तर नाही. म्हणजे दोन ऑप्शन तर आपले चुकले. यानंतर 9 ला ठेवून बघा, तर 8 9 2, तर आता 92 ला 4 ने भाग जातो का, तर 4 दुनी 8, एक उरलं, 4 3 12, म्हणजे शेवटच्या दोन अंकाला 9 जर ठेवले असता इथं 92 ला 4 ने भाग जातो, म्हणून मोठात मोठा अंक 9 हा असेल, म्हणजे याचा ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट होईल. यानंतर दिलं आहे की 5 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. आता 5 ची कसोटी कशी आहे, ज्या संख्याचा शेवटचा अंक जर 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. आता इथं बघा की इथं दिलं आहे एकच स्थानी 3, तर 3 ला 5 ने भाग जात नाही. इथं 8 दिला आहे, 8 ला पण 5 ने भाग जात नाही, आणि इथं पण 8 दिला आहे, तर इथं पण 8 ने भाग जात नाही. म्हणजे आपला जो ऑप्शन आहे हा सेकंड बरोबर असणार, कारण इथं शेवटचा अंक किती आहे, तर 0 आहे, आणि शेवटचा अंक जर 0 असतो तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जात असतो. तर आपला करेक्ट ऑप्शन होईल ऑप्शन नंबर 2. यानंतर दिला आहे की 6 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. आता मी सांगितलं आहे की 6 ची जी कसोटी आहे ती कसोटी 2 आणि 3 दोन्ही कसोटी जर कोणत्याही संख्येवर जर यूज होत असेल किंवा याचा वापर होत असेल, म्हणजे त्या संख्येवर 6 ची कसोटी पण वापर होते किंवा यूज होते. कशी, तर ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने निशेष भाग जातो, ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने निशेष भाग जात असते. तर आता इथं बघा, इथं बघितल्यानंतर असे समजून येत आहे की 2 ने कोणती संख्याला भाग जाते, तर जी संख्या सम असेल त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, तर सम तर आहे. आता 3 ची कसोटी काय आहे की ज्या संख्याच्या अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल किंवा 3 च्या पटीत असेल त्या संख्येला 3 ने भाग जातो. ते इथं बघा, जर सर्व संख्यांच्या अंकाची बेरीज करू, 3 आणि 4 7, 7 आणि 7 14, 14 आणि 2 16, तर 16 ला 3 ने भाग जातो का, नाही. तर पहिला ऑप्शन तर गेला. आता त्याच्यानंतर 9 आणि 7 16, 16 आणि 2 18, 18 आणि 4 22, 22 ला भाग जातो का, नाही. 5 आणि 6 11, 11 आणि 3 14, 14 आणि 4 18, 18 ला 3 ने भाग जातो. तर हा ऑप्शन आपला करेक्ट असेल, परंतु शेवटचा ऑप्शन पण बघू. 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 5 17, 17 हा 3 च्या पटीत नसतो, म्हणून हा पण ऑप्शन आपला बरोबर नसेल. म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन जो आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजे पर्याय आपला तिसरा बरोबर होईल. यानंतर आपला 9वा क्वेश्चन आहे. कदाचित इथं लिहिलं आहे की 8 स्टार स्टार 6 या 4 अंकी संख्येच्या जागी समान, म्हणजे स्टारच्या जागी समान अंक असून तिला 6 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा अंक निवडायचा आहे आपल्याला. तर इथं सांगितलं आहे की एक संख्या दिली आहे, इथं 8 स्टार स्टार 6 अशी संख्या आहे. आता स्टारच्या जागी आपल्याला इथं समान अंकचा इस्तेमाल करायचा आहे, म्हणजे समान अंक वापरून, म्हणजे समान अंक ठेवून 6 ने निशेष भाग जाणारी संख्या निवडायची आहे. आता 6 ची कसोटी आता सांगितली. काय 6 ची कसोटी, तर 6 ची कसोटी अशी आहे की ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो, अशी कसोटी आहे 6 ची. तर आता इथं बघा 2 ची कसोटी काय आहे की जी संख्या सम असेल किंवा ज्या संख्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असेल त्या संख्येला 2 ने भाग जातो. तर 2 ची कसोटी ते इथं होत आहे, म्हणजे बरोबर होत आहे. आता 3 ची कसोटी काय आहे, तर 3 ची कसोटी अशी आहे की सर्व संख्याच्या अंकाची बेरीज,
ला जर 3 ने भाग जात असेल किंवा 3च्या पटीत असेल त्या संख्येला 3 ने भाग जातो अशी आहे. तर आता इथे एक एक संख्या आपण ठेवू. तर 8 स्टारच्या जागी 4 ठेवला तर 4 आणि 4 होईल, कारण इथं म्हटलं आहे की समान अंक पाहिजे. तर समान अंक म्हणजे 4 आणि 4 आणि मग 6. तर आता यांची बेरीज करून घेऊया. तर 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 6 22. म्हणजे 22 ला 3 ने भाग जातो का? नाही. तर हा आपला ऑप्शन होणार का? नाही. याच्यानंतर समोरचा ऑप्शन बघू. तर 5 5 आणि 6, 5 आणि 5 10, 10 मध्ये 6 मिळवले तर 16 आणि 16 मध्ये 8 मिळवलं तर 24. आपला 5 हा करेक्ट आन्सर असणार, परंतु 7 पण ठेवू, कारण मोठ्यात मोठा अंक असा म्हटला आहे की मोठ्यात मोठा अंक कोणता असेल. तर 8 7 7 आणि 6. तर 8 आणि 6 14, 14 आणि 7 21, 21 आणि 7 28. तर 28 या संख्येला 3 ने भाग जातो का? तर 28 या संख्येला 3 ने भाग जात नाही, म्हणून ही संख्या इथं म्हणजे 7 हा ऑप्शन आपला होणार का? नाही. म्हणजे हा पण पर्याय आपला बरोबर नाही. आणि 5 पेक्षा 2 हा लहान आहे आणि इथं म्हटलं आहे की मोठ्यात मोठा. तर आपला ऑप्शन पर्याय म्हणजे 4 बरोबर नाही. तर आपला पर्याय 2 हा करेक्ट होणार, बरोबर होणार. म्हणजे आपला पर्याय 2 हा बरोबर आहे. यानंतर म्हटलं आहे की खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने निशेष भाग जात नाही. म्हणजे आता तुम्ही आतापर्यंत जे प्रश्न झाले ते म्हणजे निशेष भाग जातो असं विचारलं होतं, पण इथं विचारलं आहे की 8 ने निशेष भाग जात नाही ती संख्या ओळखा. तर आम्ही 8 ची कसोटी बघितलं. 8 ची कसोटी कशी आहे की ज्या संख्येच्या एकक, दशक आणि शतक किंवा शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग जात असेल किंवा शेवटचे 3 अंक 3 शून्य असेल त्या संख्येला 8 ने पूर्णपणे भाग जात असतो. तर इथं बघितल्यानंतर असे समजून येत आहे की शेवटचे 3 अंकला म्हणजे 3 शून्य आहे, म्हणजे या 12,000 ला 8 ने पूर्णपणे भाग जातो. तर इथं जात नाही म्हणून विचारला आहे. तर हा आपला ऑप्शन होणार का? नाही. म्हणजे या संख्येला 8 ने भाग जातो असे समजण्यात येईल. आता यानंतर ही संख्या बघितली तर म्हणजे शेवटच्या 3 अंकीला जर 8 ने पूर्णपणे भाग जातो तर त्या संख्येला 8 ने भाग जातो. तर इथं जर 432 ला 8 ने भाग दिला तर 8 45 उरलं 3, 8 32 म्हणजे या शेवटच्या 3 संख्येला पण 8 ने भाग जातो, म्हणून ही संख्या पण नाही असणार. यानंतर या संख्येला बघितलं तर असे समजून येत आहे की या संख्येला पण 8 ने निशेष भाग जात आहे. 8 1 8 आणि 8 8 64, म्हणजे या संख्येला पण 8 ने निशेष भाग जात आहे, म्हणून ही पण संख्या होणार नाही. म्हणजे आपला पर्याय चौथा हा बरोबर असणार, कारण इथं म्हटलं आहे की 8 ने निशेष भाग जाणारी संख्या नाही, म्हणजे निशेष भाग जात नाही. ते खालीलपैकी पर्यायातून आपल्याला निवडायचे आहे. तर आपला पर्याय चौथा हा बरोबर होणार. म्हणजे या 3 संख्याला 8 ने निशेष भाग जात आहे आणि पर्याय नंबर चौथ्याला 8 ने निशेष भाग जात नाही आहे. यानंतर दिला आहे की 7 3 स्टार 9 या 4 अंकी संख्येला 9 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. आता 9 ची कसोटी अशी आहे की ज्या संख्याच्या अंकाच्या बेरजेला जर 9 ने निशेष भाग जात असेल किंवा 9च्या पटीत असेल त्या संख्येला 9 ने पूर्णपणे भाग जातो, म्हणजे 3 सारखीच कसोटी आहे. आता इथं एक संख्या दिली आहे 7 3 स्टार 9 ही संख्या दिलेली आहे. आता इथं आपण पर्यायामधून एक एक अंक ठेवू आणि या सर्व अंकाची बेरीज करू. जर या सर्व अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल म्हणजे तोच आपला पर्याय बरोबर आहे असे समजू. तर इतर 7 ठेवल्यानंतर असे समजून येत आहे की 7 आणि 3 10, 10 मध्ये 7 मिळवलं तर 17 आणि 17 मध्ये 9 मिळवलं तर 26, म्हणजे 26 ला 9 ने भाग जातो का? नाही. तर हा आपला बरोबर ऑप्शन होणार का? पर्याय होणार का? नाही. तर आपला कपला पहिला जो पर्याय आहे हा कपत आहे. त्यानंतर दुसरा पर्याय बघू. 7 3 स्टारच्या जागी 9 आणि त्यानंतर 9 दिलेलंच आहे. तर 9 दुनी 18, 18 आणि 3
21, 21 आणि 7 28, 28 ला जाते का? नाही. तर 28 आपला पर्याय होणार का? नाही. तर हा पण आपला पर्याय बरोबर होणार नाही. यानंतर लगेच तिसरा ऑप्शन बघू. इथे दिला आहे 7 3 8 ठेवल्यानंतर 9 दिला आहे. 7 आणि 3 10, 10 मध्ये 8 मिळवलं तर 18 आणि 18 मध्ये 9 मिळवलं तर होणार 27. 27 या संख्येला जात आहे का 9 ने भाग? तर हो. तर 27 या संख्येला 9 ने भाग जात आहे. म्हणून स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर स्टारच्या जागी 8 हा अंक येईल. म्हणून आपला पर्याय नंबर 3 हा बरोबर होणार. म्हणजे 7 3 8 9 या 4 अंकी संख्याला 9 ने निशेष भाग जाईल. यानंतर क्वेश्चन आहे की 4 स्टार 8 स्टार 4 या 5 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून तिला 9 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? हा पण क्वेश्चन तुम्ही बघितल्यानंतर असे समजून येत आहे की स्टारच्या जागी आपल्याला समान अंक ठेवायचे आहे आणि त्या सर्व अंकाच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर तोच आपला ऑप्शन किंवा तोच आपला पर्याय बरोबर असेल असे समजून घेऊ. म्हणजे 4 स्टार 8 स्टार 4. आता इथं 5 ठेवल्यानंतर 5 आणि 5 10 होईल. 10 मध्ये 8 मिळवल्यानंतर 18 होईल. 18 मध्ये 4 मिळवलं तर 22 होईल. 22 मध्ये 4 मिळवलं तर 26 होईल. तर 26 ला 9 ने भाग जात नाही, म्हणून हा आपला पर्याय चुकला. आता इथं 4 स्टार 8 स्टार 4. आता 1 ठेवू. तर 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 मध्ये 4 मिळवलं तर 10, 10 आणि 8 18. 18 ला 9 ने भाग जातो का? हो. तर पर्याय आपला दुसरा बरोबर आहे. पण आम्ही समोरचे पर्याय पण बघून घेऊ. आता इथं 8 ठेवल्यानंतर असे समजून येत आहे 8 दुनी 16, 16 मध्ये 4 मिळवलं तर 20, 20 आणि 24, म्हणजे 24 ला 9 ने भाग जात आहे का? नाही. आता 12 तर एक अंकी संख्याही नाही, म्हणजे इथं 12 आणि इथं 12 होईल का? नाही. इथं म्हटलं आहे की 5 अंकी संख्या, तर 12 तर होणारच नाही, म्हणजे आपला चौथा ऑप्शन तर तसंच बसत नाही. म्हणून आपला करेक्ट आन्सर जो आहे हा ऑप्शन नंबर 2 म्हणजे पर्याय नंबर 2 हा आपला बरोबर आन्सर आहे. यानंतर दिला आहे की 11 नी निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? आता 11ची कसोटी आम्ही कसं बघितलं की समस्थानचा अंक आणि विषम स्थानचा अंक यांच्या बेरजेतील फरक जर 0 असेल किंवा यांच्या बेरजेतील फरक 11च्या पटीत असेल त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. आता इथं बघा, ही संख्या विषम स्थान आहे, समस्थान, विषम, सम, विषम. आता अल्टरनेट आहे इथं बघा. तर 4 ही विषम स्थानचा अंक आहे, ही समस्थानचा अंक आहे, हे विषम, सम आणि विषम. बरोबर. तर आता पहिल्यांदा विषम स्थानचे जे अंक आहेत त्यांची बेरीज करू. तर 4 मध्ये 7 मिळवलं तर 11, 11 आणि 2 11 आणि 2 13. आता इथं 8 आणि 4 12. या दोघांमधील अंकाची जी बेरजेची जो फरक आहे ती 0 आहे का? नाही. तर आपला पहिला ऑप्शन बरोबर होणार का? नाही. आता इथं पण अल्टरनेट कसं, 9 मध्ये 1 मिळवलं तर 10, 10 आणि 3 13. 13 मायनस 5 आणि 5 10, 10 होत आहे. तर यांचा फरक 0 होत आहे का? नाही. तर दुसरा पर्याय पण बरोबर नाही. त्याच्यानंतर 3 आणि 8 11, 11 आणि 6, 11 आणि 6 होते 17. आणि त्याच्यानंतर समस्थानच्या 8 आणि 9 17. तर 17 मधून 17 गेलं तर 0 वाचत आहे, म्हणजे आपला पर्याय नंबर तिसरा बरोबर होणार. बरोबर. तर अशाच प्रकारे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये असे काही प्रश्न विचारत असतात आणि मुलं काय करत असतात की सर्व पर्यायांना 11 ने निशेष भाग देण्यासाठी म्हणजे भाग देत असतात आणि त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो. तर हे वेळ वाया न जाता हे कसोटी जी आहे ते तुम्हाला म्हणजे पर्यायापर्यंत पोहोचण्याचे कार्य करतात आणि तुमचा जो टाइम आहे तो सेव्ह करण्याचं काम करत असतात. यानंतर
यानंतरचा क्वेश्चन आहे की 7 स्टार 6 स्टार 8 या 5 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून तिला 11 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी. आता आम्ही बघितलं ही विषम स्थानची संख्या आहे, ही पण विषम स्थानची आहे, ही पण विषम स्थानची संख्या आहे आणि स्टार जी आहे ती समस्थानची संख्या आहे. तर पहिल्यांदा काय करू आपण, तर जे विषम स्थानचा जे अंक आहे त्या अंकाची बेरीज करू. तर 8 मध्ये 6 मिळवलं तर 14 आणि 14 मध्ये 7 मिळवलं तर 21. आता 21 इथं बघा, जर इथं 5 ठेवलं तर 5 आणि 5, 5 आणि 5 10, 10 जर आम्ही इथून मायनस केलं म्हणजे वजा केलं तर उरलं किती इथं 11. आता 11ला 11 ने भाग जातो का? हो, म्हणजे 11 ही 11च्या पटीत आहे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर पहिला बरोबर होईल. म्हणजे पर्याय 1 आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर आम्ही समोरचे पण पर्याय बघितलं तर यांच्या टोटल 21 होत आहे आणि 8 आणि 8 होते 16. तर 21 मधून 16 गेले तर 5, 5 ह्या 11च्या पटीत नाही आणि 6 आणि 6 12 होईल. म्हणजे 21 मधून 12 जर वजा केले तर 9 उरते. 9 पण 11च्या पटीत नाही आणि 9 आणि 9 18 होत आहे. तर 18 जर मायनस केलं तर इथं 3 उरत आहे. 3 पण 11च्या पटीत नाही, म्हणून आपला पर्याय नंबर 1 हा बरोबर आहे. यानंतरचा क्वेश्चन दिला आहे. अच्छा, हा जो क्वेश्चन आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि तुम्ही जर बघितलं तर इथं असे समजून येत आहे की 400 या संख्येचे एकूण विभाजक किती. विभाजक म्हणजे काय, म्हणजे ही जी 400 संख्या आहे या संख्येला किती संख्याने म्हणजे भाग जात आहे. विभाजक म्हणजे भाग देणारी संख्या. आता इथं आहे 20, 12, 15 आणि 24. आता या संख्येला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे म्हणजे याला जर सोडवायचे आहे तर पहिल्यांदा या संख्येची फोड करण्यात यावी. आता फोड कशी करावी, तर लहानात लहान संख्येने भाग दिल्यानंतर जी फोड येईल ती कशी येईल, तर अशी. तर 2 ने भाग जात आहे म्हणजे 2 ला 200 ने गुणाकार केला तर किती होईल, 400. आता 200चा आणखी विभाजक आहे का? हो, तर 2 आहे. म्हणजे किती, तर 100. त्याच्यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 50. यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 25. आता या प्रकारे पूर्ण फोड झालेली आहे. आता फोड म्हणजे 5 इंटू 5 पण करू शकता तुम्ही. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 5 अशी पण फोड करू शकता. आता इथं बघितल्यानंतर हे समजून येत आहे की इथं 2 2 2 2 हे 2 चे पॉवर 4 आहे, बरोबर. आणि इथं बघितल्यानंतर असे समजून येत आहे की हे 5 चे वर्ग आहे, म्हणजे 5 चा वर्ग किती, 2 आहे. आता आपल्याला विभाजक काढायचे आहे, तर विभाजक कसे काढतात सर, तर आरामात बघू. तर इथं 4 पॉवर आहे आणि इथं 2 पॉवर आहे. तर कसं सोडवू, तर 1 प्लस 4 एका ब्रॅकेट मध्ये लिहू आणि इथं का लिहू, तर 1 प्लस 2 लिहू. तर 1 आणि 4 किती होईल, तर 5 इंटू 1 आणि 2 किती होईल, 3. म्हणजे 3 5 15. म्हणजे 15 हा आपला करेक्ट आन्सर येईल. म्हणजे 15 म्हणजे 400 या संख्येला 15 अशी संख्या आहे ज्या संख्येने 400 संख्येला भाग जात आहे. यानंतर क्वेश्चन आहे 360 या संख्येचे एकूण विषम विभाजक काढायचे आहे. तर विषम विभाजक कसं, तर 360 ला तसेच करू जसे आम्ही मागच्या क्वेश्चनला केलं आहे. म्हणजे 2 इंटू 180 होणार. यानंतर 2 इंटू 2 इंटू 90 होणार. यानंतर 2 इंटू 2 इंटू 45 2 इंटू 45 होणार. यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू, आता 45 ला 3 ने भाग जातो, 3 इंटू 15. यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 5.
आता इथं बघा तर 2चे पॉवर इथं 3 होत आहे इंटू इथं 3च्या पॉवर 2 होत आहे आणि इथं 5च्या पॉवर 1 होत आहे. आता इथं विषम विभाजक किती आहे म्हटलं तर इथं बघा की इथं किती होणार तर इथं 2 मध्ये 1 मिळवू म्हणजे 3 होणार आणि इथं 1 मध्ये 1 मिळवू म्हणजे 2 आणि 1 3 आणि 1 मध्ये 1 मिळवल्यानंतर 2 म्हणजे 3 दुनी 6 तर 360 या संख्येचे एकूण विषम विभाजक किती होणार तर 6 होणार म्हणजे आपला पर्याय नंबर 2 हा बरोबर आहे. यानंतर क्वेश्चन दिला आहे 1800 संख्येचे एकूण समविभाजक किती म्हणजे समविभाजक काढायचे आहे म्हणजे मागच्या क्वेश्चन मध्ये विषम काढलं होतं या संख्येमध्ये आपल्याला सम काढायचे आहे म्हणजे 1800 या संख्येच्या आपण विभाजक काढू तर 2 इंटू 900 होणार यानंतर 2 इंटू 2 इंटू 450 होणार यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू किती होणार तर 2 2 आणि 5 225 होणार यानंतर 2 इंटू 2 आता ही संख्या जी आहे ही समसंख्या आहे का नाही ही संख्या कोणती आहे तर विषम संख्या आहे बरोबर तर समविभाजक किती तर 2 इंटू ऑप्शन बरोबर आहे का नंतर या संख्येची पण फोड करू तर किती होणार तर इथं बघितल्यानंतर असे समजून येत आहे की 5 इंटू 5 20 आणि 5 5 25 यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5 इंटू किती होणार तर 9 5 45 आणि या पण संख्येची फोड करू तर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 5 इंटू 3 इंटू 3 अशी फोड होणार तर इथं बघितल्यानंतर असे समजून येत आहे की हे 2चे पॉवर 3 आहे इथं 5च्या पॉवर 2 आहे आणि इथं 3च्या पॉवर 2 आहे. आता इथं समविभाजक काढायचं आहे तर कसं काढू तर 3 + 1 करू यानंतर 2 + 1 करू आणि यानंतर 2 + 1 करू आणि सर्व संख्यांचा गुणाकार करून पहिल्यांदा प्लस करू तर इथं 3 आणि 1 4 होणार इथं 2 आणि 1 3 होणार आणि इथं 2 आणि 1 3 होणार 12 इंटू 3 इंटू 3 म्हणजे किती तर 36 असणार आणि 36 ही एकूण विभाजक संख्या आहे म्हणजे 1800 ला 36 संख्याने भाग जाते परंतु इथे विचारलाय की समविभाजक किती आता समविभाजक विचारलाय तर ही तर सर्व म्हणजे एकूण संख्या आहे यानंतर आम्ही काढू विषम संख्या आता विषम संख्या किती आहे तर 1 आणि 2 मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं की विषम संख्या कसे काढतात तर इथं बघितल्यानंतर हे समजत आहे की 2 + 1 आणि इथं 2 + 1 म्हणजे 3 इथं आणि 3 इथं 3 3 9 ही एकूण विभाजक संख्या आहे आणि विषम विभाजक संख्या किती आहे तर ही 9 विषम विभाजक संख्या आहे ही 9 विषम विभाजक संख्या आहे आणि ही एकूण विभाजक संख्या आहे तर एकूण विभाजक संख्यामधून जर 9 विभाजक संख्या विषम विभाजक संख्या जर वजा केली तर आपल्याला सम विभाजक संख्या मिळणार म्हणजे 36 - 9 म्हणजेच 27 हा आपला बरोबर आन्सर असणार आणि पर्याय 1 मध्ये 27 हा दिलेला आहे म्हणजे 27 पर्याय हा आपला बरोबर होणार. यानंतर दिला आहे की 720 या संख्येचे सर्व विभाजकाची बेरीज किती. सर्व विभाजकाची बेरीज काढण्यासाठी पहिल्यांदा तर यांची फोड करायची आहे कशी तर 2 × 360 यानंतर 2 × 2 × 180 यानंतर 2 × 2 × 2 × 90 यानंतर 2 × 2 × 2 × 45 यानंतर 2 × 2 × 2 × 2 × 3 × 15 यानंतर 2 × 2 × 2 × 2 × 3 × 3 × 5 बरोबर. तर आता इथं
पहा इथं बघितल्यानंतर असे समजत आहे की 2च्या पॉवर इथं 4 आहे आणि इथं 2च्या पॉवर 3च्या पॉवर 2 आहे आणि इथं तर 5च्या पॉवर 1 आहे. आता कसं सोडवू तर ही संख्या कशी लिहू तर बघा इथं बेरीज दिली आहे तर बेरीज अशी होते की पहिल्यांदा तर 1 प्लस यानंतर 2 प्लस यानंतर या दोन संख्याचा गुणाकार किती 4 प्लस आता या तीन संख्याचा गुणाकार किती 8 प्लस आता या चारही संख्याचा गुणाकार किती तर 16. ही एक स्टेप झाली. त्यानंतर दुसरी स्टेप कशी म्हणजे 1 प्लस आता 3 आणि त्यानंतर 3 आणि 3चा गुणाकार किती तर 9 आणि तिसरी स्टेप काय आहे तर 5 आणि 1 6 म्हणजे 1 आणि 5 या तिन्ही संख्याचा एकमेकाशी गुणाकार करू आणि जे आपलं आन्सर आहे ते काढू. तर इथे किती होणार तर 16 मध्ये 8 मिळवलं तर 24 मध्ये 4 मिळवलं तर 28 आणि 2 30 आणि 1 31 इंटू इथं 9 आणि 3 12 आणि 1 13 आणि इथं 5 आणि 1 6. आता 13 चे 3 वाचले 1 13 39 आणि 1 40 इंटू 6 3 18 चे 8 उरलं 1. आता शून्याचा गुणाकार कोणत्याही संख्येशी होतो तर शून्य येत असतो तर उरलं किती होतं 1 तर 1 आणि 6 24 म्हणजे 24 से 18 हा आपला पर्याय 1 मध्ये दिला आहे म्हणजे आपला पर्याय नंबर 1 हा बरोबर असणार. यानंतर दिलं आहे की 1764 या संख्येच्या सर्व विषम विभाजकाची बेरीज किती. सर्व विषम विभाजकाची बेरीज आपल्याला काढायची आहे. कसं काढू तर पहिल्यांदा 664चा फॅक्टर करू जसं आम्ही मागच्या प्रश्नाला केलं तसंच आपण इथं करू. तर इथं 2 इंटू आता इथं 8 दुनी 16 1 उरलं 8 दुनी 16 आणि इथं 2 दुनी 4. आता 2 ने आणखी भाग जात आहे तर 2 4 आणि 1 यानंतर 2 इंटू 2 इंटू आता इथं बघा ही 21चा स्क्वेअर आहे आता स्क्वेअरला कसं लिहू म्हणजे वर्गाला कसं लिहू तर 2 इंटू 2 इंटू 7चा स्क्वेअर आणि 3चा स्क्वेअर म्हणजे दोन्ही संख्येला स्क्वेअर देऊ म्हणजे 21 या संख्येची फोड केली तर 7 आणि 3 येत आहे परंतु इथे 21चा पॉवर आहे तर दोन्ही संख्येला काय देऊ तर वर्ग देऊ. यानंतर विचारलाय विषम संख्या. आता विषम संख्या कोणती आहे इथं तर विषम संख्या ही 2च आहे बरोबर. तर ही 2 संख्याला कशी लिहू तर 7 इंटू 7 आणि इथं लिहू 3 इंटू 3. आता इथं बघा इथं कसं करू तर 1 प्लस 7 प्लस 7 7 49 बरोबर. हे एक झाली स्टेप आणि इथं 1 प्लस 3 आणि 3 3 9 या दोन्हीच्या जर बेरीज केली आणि बेरजेनंतर जर गुणाकार केलं तर आपला आन्सर निघून येईल म्हणजे 49 आणि 1 50 50 मध्ये 7 मिळवलं तर 57 इंटू 9 आणि 1 10 आणि 3 13चा मल्टिप्लाय करू तर 13 7 91 चे 1 उरलं 9 13 पंचे 65 आणि 9 होते 74 म्हणजे 741 हा आपला ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे म्हणजे आपला पर्याय नंबर 2 हा बरोबर. बघूया आता पुढील प्रश्न काय विचारत आहे म्हणजे काय म्हणत आहे की 1500 या संख्येच्या सर्व समविभाजकाची बेरीज व सर्व विषम विभाजकाची बेरीज यांच्यातील फरक किती म्हणजे या समविभाजकांची बेरीज आणि विषम विभाजकांची बेरीज यांच्यामधील आपल्याला फरक घ्यायचा आहे. कसं करू तर मागच्या क्वेश्चन मध्ये जसं केलं आहे म्हणजे 1500च्या आता फॅक्टर करू तर 2 इंटू 750 आणि यानंतर 2 इंटू 2 इंटू 375 यानंतर 2 इंटू 2 इंटू 5 ने फॅक्टर करू तर 5 7 35 आणि 5 5 25. आता 75चा फॅक्टर करू 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 5 इंटू 15 यानंतर 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 इंटू आणि
3. यानंतर आम्ही का करू की सर्व विभाजकाची म्हणजे एकूण विभाजकाची पहिल्यांदा बेरीज करू, त्यानंतर विषम विभाजकांची बेरीज करून जी आपल्याला एकूण विभाजकाची बेरीज मिळालेली आहे त्यामधून वजा करू, म्हणजे आपल्याला समविभाजकाची बेरीज मिळेल आणि त्यानंतर विषम विभाजकाची बेरीज आणि समविभाजकाची बेरीज यांच्यातील फरक काढू आम्ही, म्हणजे यांची वजा करू म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल. म्हणजे कसं, तर पहिल्यांदा कसं करू, तर 1 प्लस 2 आणि 2 4. यानंतर ही संख्या आहे, तर 1 प्लस 5 प्लस 25 प्लस 125 आणि यानंतर 1 प्लस 3 म्हणजे या तिन्ही संख्याची बेरीज करून आणि गुणाकार करू. तर 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 आणि इथं 125 मध्ये 25 मिळवलं तर 150, 155 आणि 156 आणि यानंतर 4 म्हणजे या संख्याची बेरीज गुणाकार करू. तर इथं 6 × 24 4 उरलं 2, 5 × 20 आणि 2 22 उरलं 2, 4 1 4 आणि 2 6 आणि 6 या दोन्ही संख्येचा गुणाकार करू म्हणजे एकूण विभाजकाची बेरीज निघेल, म्हणजे 728 उरलं किती 2, 7 दुनी 14, 14 आणि 2 16 उरलं 1, 6 7 42 आणि 1 43. ही जी संख्या निघाली आहे ही सर्व विभाजक संख्या आहे, सर्व विभाजकांची बेरीज हे निघालेली आहे. यानंतर आपल्याला विषम संख्यांची विषम विभाजकांची बेरीज काढून घेऊ. तर इथं दिलेल्याच आहे, ही जी संख्या आहे ही विषम संख्या आहे, तर पहिल्यांदा या संख्यांची बेरीज तर झालेलीच आहे, म्हणजे या संख्यांचा पहिल्यांदा गुणाकार करू तर किती होणार, तर 624 होणार. आता 624 ही विषम विभाजकांची बेरीज आहे, ही विषम विभाजकांची बेरीज ही बेरीज आहे. आता ही आहे सर्व विभाजकाची बेरीज आणि ही आहे विषम विभाजकाची बेरीज. आता इथून जर मायनस केलं तर आपल्याला मिळेल सर्व समविभाजकाची बेरीज, म्हणजे 4368 मधून 624 जर वजा केलं तर आपल्याला संख्या मिळेल 4 इथं 7 आणि इथं 3 म्हणजे 3744 ही संख्या मिळेल. पण हा जो आन्सर आहे हा आपला आन्सर होणार का, नाही, हा आपला पर्याय मध्ये दिलेला आहे. पण ही जी संख्या मिळालेली आहे ही आहे सर्व सम विभाजकांची बेरीज. आता आपल्याला विचारलं आहे की समविभाजकाची बेरीज आणि विषम विभाजकाची बेरीज यांच्यातील फरक. तर आता इथं दिलं आहे, का दिलं आहे की इथं बघा, इथं दिलं आहे विषम संख्येची इथं बेरीज आहे, ही आहे सर्व सम विभाजकांची बेरीज, इथं विषम विभाजकाची बेरीज, इथं सम. आता इथं मायनस करू, 3 7 4 4 मधून 624 वजा केलं तर आपल्याला किती मिळणार, तर 2 1 3 म्हणजे 31 से 20 हे आपलं आन्सर बरोबर असणार आणि ते ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेलं आहे. या प्रकारचा प्रश्न होता, म्हणजे थोडासा लेंदी होता, म्हणजे हा प्रश्न जो आहे पोलीस भरतीला कदाचित विचारणार, म्हणजे विचारणारच असं नाही, कदाचित विचारू शकते, परंतु अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला आठवणीत ठेवणे गरजेचे आहे आणि सॉल्व करणे पण गरजेचे आहे. कारण पोलीस भरतीला कोणता प्रश्न येणार आणि कसा प्रश्न येणार याची कोणीही बाब देऊ शकत नाही. अशा प्रकारे हा आपला
म्हणजे हा शेवटचा प्रश्न होता. अशा प्रकारे आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आणि इतर स्पर्धामध्ये विचारलेला प्रश्न आम्ही बघितला आणि सर्व प्रश्नाची आम्ही एनालायसिस करून असं समजण्यात आलं की विभाजकाची कसोटी ही काही कठीण नाही, तर ही एक सोपी आहे. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. आपला एक पेज आहे टेलिग्राम वरती जी गोंदिया मॅथ्सवाला म्हणून आहे. त्या पेज वरती तुम्ही जाऊन आज जे क्वेश्चन आम्ही इथं शिकविलेले आहे ते क्वेश्चनचा पीडीएफ तिथं मिळणार. तर असेच तुम्ही बघत राहा म्हणजे व्हिडिओ, आणि असेच तुमचा प्रतिसाद मिळाला याबाबत मी तुमचा आभार मानतो आणि धन्यवाद.